जिंतुरात बलसा रोडवर घरफोडे, रोकड सोनं चांदीचे दागिने लंपास, खैरी प्लॉट भागात चोरीचा प्रयत्न। जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरात मौलाना आझाद कॉलनीत अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी घरफोडी करत रोख 50,000 रुपये, सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। तसेच खैरी प्लॉट परिसरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला। या घटना सोमवार दिनांक 16 जून रोजी उघडकीस आल्या। सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की मौलाना आझाद कॉलनी येथील रहिवासी इम्रान खान ख्वाजा खान पठाण हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गावी गेले होते। त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकले, रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला मारला। चोरी दरम्यान चोरट्यांनी मद्यप्राशन केले, दारूच्या बाटल्या आणि ग्लास घराबाहेर फेकून दिले। यानंतर चोरट्यांनी खैरी प्लॉट परिसरात उद्धव काजळे पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला। कुलूप तोडल्याचा आवाज आल्याने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले। सदर घटनेविषयी पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही। चोरीच्या या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। नाम इमरान खान ख्वाजा खान पठान है, बलसा रोड मौलाना आजाद कॉलोनी के रहने वाले। हम कल शादी में गए थे तो कल चोर आए थे यहाँ पर। हमारे आगे का दरवाजा तोड़कर हमारे अंदर के दोनों दरवाजे तोड़े उन्होंने, और अंदर कैश था कम से कम 50,000 और दागिने भी थे बच्चों के कुछ, वो सब लेके चले गए उन्होंने। पूरा बिस्तरों का धिंगाना, पूरा पलंग का धिंगाना कर दिया उन्होंने। दारू पिए और उन्होंने गली में फेंके बॉटल, हमारे बैग भी बाहर फेंके उन्होंने। हमारी ये रिक्वेस्ट है पुलिस से कि हमारे घर से जो भी चोरी हुई है वो चोरों को पकड़ के हमारी भरपाई मिले, यही चाहते हैं पुलिस प्रशासन से।